हॅलो, मी घेऊन येत आहे एक कम्प्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघणार आहोत सेशन नंबर 38. सो आजच्या या सेशनमध्ये आपण काही कॉमन प्रिपोजिशन्स शिकणार आहोत, जसं की ॲज, बिसाईड, डिस्पाईट, एक्सेप्ट अँड विदाऊट. ओके, सो हे जे प्रिपोजिशन्स आहेत, सो ह्याचा मराठी मिनिंग आणि याचे एक्झाम्पलसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. फर्स्ट प्रिपोजिशन आहे ॲज. ॲजचा मराठी मिनिंग होतो म्हणून किंवा सारखा. ओके, तर याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. ॲज म्हणजे म्हणून किंवा सारखा. तर इथे काही मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत की तुम्ही ॲजचा उपयोग इंग्लिश बोलताना कसा करायचा आहे. सपोज तुम्हाला जर असं बोलायचं आहे की तो शिक्षक म्हणून काम करतो, तर तुम्ही कसं बोलणार? ही वर्क्स ॲज अ टीचर. ही वर्क्स ॲज अ टीचर. ओके, तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की तिला नेत्या म्हणून आदर मिळतो, तर कसं बोलणार? शी इज रिस्पेक्टेड ॲज अ लीडर. शी इज रिस्पेक्टेड ॲज अ लीडर. ओके, मी जणू आनंदी आहे असे वागलो. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय ॲक्टेड ॲज इफ आय वॉज हॅपी. आय ॲक्टेड ॲज इफ आय वॉज हॅपी. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे ही खोली अभ्यासिकेप्रमाणे वापरा. कसं बोलणार? यूज धिस रूम ॲज युअर स्टडी. यूज धिस रूम ॲज युअर स्टडी. ओके, ॲज नंतरचं नेक्स्ट जे प्रिपॉजिशन आहे ते आहे बिसाईड. ओके, सो बिसाईडचा मिनिंग मराठीमध्ये होतो शेजारी किंवा जवळ. ओके, सो बिसाईड तुम्ही इंग्लिश बोलताना कसं वापरायचं आहे ते आपण एक्झाम्पल्समधून बघूया. सो तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की तो माझ्या शेजारी बसला, तर कसं बोलणार? ही सॅट बिसाईड मी. ओके, पलंगाच्या जवळ टेबल आहे. कसं बोलणार? देअर इज अ टेबल बिसाईड द बेड. ओके, ती तिच्या वडिलांच्या शेजारी उभी होती. कसं बोलणार? शी स्टूड बिसाईड हर फादर. ओके, शाळा मंदिराच्या शेजारी आहे. कसं बोलणार? द स्कूल इज बिसाईड द टेम्पल. राईट. बिसाईड नंतरचं नेक्स्ट प्रिपोजिशन आहे डिस्पाईट. ओके, डिस्पाईटचा मराठी मिनिंग होतो असूनही किंवा तरीही. ओके, सो डिस्पाईट तुम्ही इंग्लिश बोलताना कसं वापरायचं ते आपण एक्झाम्पल्समधून बघूया. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल आहे की आजारी असूनही तो कामावर गेला. कसं बोलणार? डिस्पाईट हिज इलनेस ही वेंट टू वर्क. ओके, ती तिच्या समस्या असूनही ती आनंदी आहे. शी वॉज हॅपी डिस्पाईट हर प्रॉब्लेम्स. ओके, पाऊस असूनही त्यांनी क्रिकेट खेळले. कसं बोलणार? डिस्पाईट द रेन दे प्लेड क्रिकेट. ओके, अडचणी असूनही तो यशस्वी झाला. कसं बोलणार? ही सक्सिडेड डिस्पाईट डिफिकल्टीज. ओके, डिस्पाईट नंतरचं जे नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ते आपण बघूया. ते आहे एक्सेप्ट. ओके, सो एक्सेप्टचा मराठी मिनिंग होतो वगळता. ओके, आता एक्सेप्ट तुम्ही इंग्लिश बोलताना कसं वापरायचं आहे बघूया एक्झाम्पल्समधून. जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की जॉनला वगळता सगळे आले, तर कसं बोलणार? एव्हरीवन केम एक्सेप्ट जॉन. ओके, आंबा वगळता मला सगळे फळं आवडतात. कसं बोलणार? आय लाईक ऑल फ्रूट्स एक्सेप्ट मँगोज. ओके, दुकान रविवारी वगळता रोज उघडे असते. कसं बोलणार? द शॉप इज ओपन एव्हरी डे एक्सेप्ट संडे. राईट. त्याने एक प्रश्न वगळता सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही आन्सर्ड ऑल क्वेश्चन्स एक्सेप्ट वन. ओके, एक्सेप्ट नंतरचं जे नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ते आहे विदाऊट. ओके, विदाऊटचा मराठी मिनिंग होतो शिवाय किंवा वाचून. ओके, च्या शिवाय किंवा च्या वाचून. तर विदाऊट तुम्ही इंग्लिश बोलताना कसं वापरायचं आहे ते आपण बघूया. जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, कसं बोलणार? आय कांट लिव्ह विदाऊट यू. ओके, तो छत्रीशिवाय बाहेर गेला. कसं बोलणार? ही वेंट आऊट विदाऊट ॲन अम्ब्रेला. ओके, माझ्या परवानगीशिवाय जाऊ नकोस. कसं बोलणार? डोंट गो विदाऊट माय परमिशन. ठीक आहे. तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की तिने निरोप न घेता निघून गेली. कसं बोलणार? शी लेफ्ट विदाऊट सेईंग गुड बाय.
ओके. सो हे काही कॉमन प्रिपोजिशन्स आहेत, हे तुम्हीसुद्धा इंग्लिश बोलताना यूज करायचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक्स फॉर वॉचिंग.